पुण्याचे अनिल शिरोळे सर. सगळ्यात म्हणजे कायदा आणि सुरक्षेबद्दल लिहिताना हा सगळ्यात पहिला क्वेश्चन मार्क आला होता तो अतिशय चांगले परममित्र श्री उज्ज्वल निकम साहेब यांचं मी मनापासून स्वागत करते. कुठलाही प्रकरण असू दे, कुठलाही शो असू दे, होणार आहे की सखी तू थोडीशी उशिरा आली म्हणे खूप साऱ्या मैत्रिणी निघून गेल्या, पण तरी असू दे, जे काही आपल्यासमोर बसलेले या सगळ्यांचं उत्तरदायित्व निभावणारे आमचे पुण्याचे श्री कृष्णकुमार गोयल, ज्यांनी या सगळ्या प्रकल्पासाठी मला या पुस्तक प्रकाशनाचे उत्तरदायित्व अहिल्याराणी महिला विकास शैक्षणिक संस्थेने सांभाळलं. त्या संस्थेचे डायरेक्टर श्रीमंत 1.5 वर्ष काम करावं लागलं. ते काम, ते लेखन तसं काही फारसं मोठं नव्हतं, पण सगळ्या रूपात मार्गदर्शनाच्या स्वरूपात संबंध देशासमोर ठेवायचा. आणि तेव्हाच आपण ठरवलं, आनंद वाटतो की छोटीशी गाईडलाईन ही सुरुवात आहे. मी एक फार छोटासा असा खारीचा वाटा उचलला आहे, मी निमित्त मात्र आहे. आणि या प्रवासातले 2 माझे धर्माधिकारी समितीच आहे जी महिला अत्याचारावरती जो कायदा त्यांनी बनवला त्यांचा खूप मोठा मत. अशा व्यासपीठाला मी सांगू इच्छिते की हा कार्यक्रम नाही, हा सोहळा नाही, हा आहे संबंध भारतातल्या असू दे, भारतात असू दे, परदेशात असू दे. परंतु हे सगळं करत असताना मी स्वतः करत असताना जेव्हा दिसत नाही ही खरी शोकांतिका आहे. आणि या दृष्टीनं यानंतर शहरात बेटी बचाओ बेटी पढाओ याची चांदीची मुद्रा, शिल्ड, गजरा देऊन हे स्वागत सगळ्यांचं केलं जात आहे. त्याचप्रमाणे यानंतर जनता बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ. बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ. बेटी बचाओ बेटी बचाओ बेटी पढाओ. धन्यवाद. स्कॅन्डलवर काम केलं. स्त्री भ्रूण हत्या या विषयासाठी त्यांनी 13 राज्यांमध्ये हे बदलणं फार जरुरी आहे असे मला वाटते. कारण त्याशिवाय पोलीस सेवा कितीही सक्षम आणि कायदे कितीही कडक असले तरी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटणं कठीण आहे. या बाबतीत श्री उज्ज्वल निकमजींचे सजेशन्स आणि विचार खूपच रिलेव्हंट असे मला वाटले आणि त्यांचा जीवनात वापर करण्याबद्दल मला वाटतं आज खूप जरुरी आहे. आणि हे आम्ही सगळ्यांनी यांची नोंद करून ह्याला पुढे नेणंही खूप जरुरी आहे. आणि इथे मला आता स्वामी विवेकानंदजी यांचे काही शब्द आठवतात. द बेस्ट थर्मोमीटर टू द प्रोग्रेस ऑफ अ नेशन इज इट्स ट्रीटमेंट टू विमेन. ह्या वाक्याचा जर आपण नीट विचार केला तर आपल्या देशाची प्रोग्रेस कशी आहे याचा आपल्याला लगेच एक आढावा होईल. महिलांना चांगली वागणूक हा फार पुढचा प्रश्न आहे. आजही आपण मुलाच्या जन्मा इतकाच आनंदाने साजरा करतो का या प्रश्नाच्या उत्तरातच सामाजिक मानसिकता दिसते. आज महाराष्ट्रासारख्या राज्यात सुद्धा मुलीचे प्रमाण दर 1000 मुलांमागे 894 आहे आणि 16 जिल्ह्यांमध्ये तर हे याहूनही कमी आहे. त्याचप्रमाणे आज स्त्रियांवरचे वाढते अत्याचार, मग ते कुटुंबातील असो, ऑफिसमधले असो किंवा सामाजिक असो, हे आपल्याला समाजाच्या मानसिकतेबद्दल बरेच काही सांगून जाते. एवढ्यातच मी ॲसिड अटॅक विक्टमसाठी एक अनुक्रम केला होता सक्षमा नावाचा, अलॉंग विथ स्टेट विमेन्स काउन्सिल. आणि तिथे त्या मुलींच्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकून मला लिटरली रडूच आलं. दानवांनी मिळून फक्त त्या मुलींनी नाही म्हटलं ह्या रिझननी त्या मुलींवर ॲसिड फेकलं आणि त्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं. आणि यासाठी आम्ही त्यांच्यासाठी एक फॅशन शो आणि वेलनेस प्रोग्राम ठेवला की काही करू त्यांना परत तो कॉन्फिडन्स परत यावा आणि त्यांना स्वतःची लाज नाही वाटावी. दिग्गजांनी आम्हाला त्याच्यात मदत केली, त्यांच्याबरोबर हात पकडून वॉक केला
आणि मला असं वाटतं की इतके अमानुष कृत्य ज्यांनी केलेत त्यांनी आपली तोंड लपवावी, ना की ह्या मुलींनी. आणि याच्यानीच परत आपल्या समाजाचा एक घृणास्पद चेहरा आपल्या पुढे येतो की स्त्रिया एक वस्तू म्हणून पाहिल्या जातात. स्त्रियांकडे एक इंडिव्हिज्युअल आणि एक विचार करणारी बाई म्हणून आजही पाहिलं जात नाही. आपल्या समाजात महिलांना प्रत्येक ठिकाणी अस्तित्वाची, हक्काची लढाई लढावीच लागते. बरेचदा तिला आपले हक्क माहीतही नसतात. निलिमाताईंसारख्या ह्या विषयातील जाणकार व्यक्तीने हे असे पुस्तक प्रकाशित करायचे ठरवले. कायदे जरी कठोर झाले तरी हे कायद्याची अंमलबजावणी आणि कायद्याचं पालन केल्यामुळे त्या अत्याचार पीडित मुली किंवा स्त्री तरी हे कायद्याची अंमलबजावणी आणि कायद्याचं पालन केल्यामुळे त्या अत्याचार पीडित मुली किंवा स्त्रीला किती त्रास होतो याची कल्पना त्या कायदेतज्ञांना आली नाही, हे मला खेदाने नमूद करायचं. उदाहरणच आपल्याला देतो. मी अनेक महिलांच्या अत्याचारांच्या विरुद्ध खटले चालवले, एकतर्फी प्रेमातून हत्यातून चालवले. मी भंडारा, नागपूर पासून तर कोल्हापूर पर्यंत अनेक गाजलेले खटले चालवले. काही प्रेमभंगातून हत्या असतील, काही गँगरेप असतील, नगरचा कोठेवाडी सामुदायिक बलात्कार प्रकरण असेल किंवा मुंबईचं शक्तिमिल गँगरेप केस असेल, पोलिसांचं मरीन ड्राईव्ह बलात्कार प्रकरण असेल. मला एक गोष्ट निश्चित आढळून आली की या नवीन कायद्यामध्ये देखील काही संशोधन होणं जरुरीचं आहे. आणि हे संशोधन काय असलं पाहिजे? विशेषतः बलात्कार किंवा अत्याचार पीडित मुलीला प्रथमतः पोलिसात फिर्याद द्यावी लागते, नंतर न्यायदंडाधिकारी पुढे शपथेवरती जबाब द्यावा लागतो आणि मग पुन्हा तिला कोर्टात तिसऱ्यांदा यावं. अशा रीतीने 3 वेळा तिला आपल्यावर झालेला अत्याचार कथन करावा लागतो. माझ्या मते यात बदल होणं अत्यंत आवश्यक आहे. जर त्या अत्याचार पीडित मुलीची साक्ष जर व्हिडिओ लिंकने घेण्यात आली आणि अशा रीतीने असे विचार, हे अशा विचार बैठकीतून, निलिमा मी मुद्दामून तुम्हाला सांगेल कारण तुम्ही चांगल्या कार्यकर्ते आहात आणि म्हणून असे विचार येणं, त्यावरती चर्चा होणं, त्यावर मंथन होणं हे आज अत्यंत जरुरीचं आहे असं माझं प्रामाणिक आहे. एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण शिक्षणाने नेहमी सुशिक्षित होऊ, सुसंस्कृत नाही. आणि सुसंस्कृत होण्याकरता चांगल्या विचाराची, चांगल्या माध्यमाची जरूर असते. पण आज ही अशी चांगल्या विचाराची माध्यमं आज आपल्या कुटुंबामध्ये आहेत का? आज आम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की लग्न झाल्यानंतर मुला आणि मुलाला किंवा त्याच्या पत्नीला विभक्त व्हावंसं वाटत असतं. म्हणजे जी आमच्या घरामध्ये आजी आजोबा ही जी मुक्त विद्यापीठ आहेत ती नाहीशी होत चाललेली आहे. आणि यामुळे आम्ही येणाऱ्या भावी पिढीला चांगलं काय, वाईट काय याचं वर्गीकरण आणि पृथक्करण करून देण्याची देखील अत्यंत गरज आहे. वराडामध्ये मी विदर्भात एक खटला चालवत होतो अमरावती येथे, दीपाली कुलकर्णी. तर माझ्या बघण्यात एक नाटक आलं होतं, नाव होतं वराडी माणसं. मी मुद्दामून सांगतो कारण अमृतताई विदर्भातले आहेत म्हणून. जे वराडी मध्ये साती रंग भरण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणूनच